बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। काल मंत्रिमंडळामध्ये पीक विम्याच्या संदर्भात अत्यंत चुकीचा निर्णय हा काल घेण्यात आला। पीक विमा योजना 25 वर्षापूर्वी जेव्हा सुरू झाली होती तेव्हा त्यात जी एक त्रुट होती ती त्रुट ध्यानात घेऊन टप्प्याटप्प्याने त्यामध्ये बदल करण्यात आला होता व प्रचलित जी पीक विमा योजना यापूर्वी सुरू होती त्या पीक विमा योजनेमध्ये आपण पेरलं आणि जर उगवून आलं नाही तर 25% पैसे मिळत। पुढे नैसर्गिक आपत्तीमध्ये अतिवृष्टी आली, पाऊस आला, पिकाचं नुकसान झालं, त्या टप्प्यावरही पैसे मिळत। पुढे अगदी सोंगून ठेवलं आणि सोंगून ठेवल्यानंतर गारपीट झाली, पाऊस पडला तरी त्या ठिकाणी पीक विम्याच्या अनुषंगाने पैसे मिळत होते। आता सरसकट हा सगळा जो पीक विम्यातला एक अत्यंत चांगला जी एक सुधारणा झाली होती, ज्या सुधारणेचा एक 25 वर्षाचा 2 टप्प्यांचा एक प्रवास होता, तो सगळा रद्दबदल ठरवला आणि पीक विमा योजनेला पुन्हा बालक हे बसवण्याचं काम हे फडणवीस सरकारने केलेलं आहे। हा फडणवीस पॅटर्न जो आहे हा समजण्याच्या पलीकडे आहे। तर दुसऱ्या बाजूला ही जी विमा योजना काल लागू केली ही शेतकऱ्यांच्या वर फार मोठा अन्याय आहे आणि हा अन्याय करत असताना जे दुसरे प्रश्न निर्माण होतात ते नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस 2 पावसांमध्ये जी पावसाने दडी मारली आणि पीक करपलं तर अशा काळामध्ये आपण शासकीय अनुदान देणार का? अतिवृष्टीचं शासकीय अनुदान देणार का? शासकीय अनुदान कोणतंही दिलं जात नाही, पीक विम्याचं नाव सांगून बोलवत गेलं जाते। आणि दुसरीकडे आता पुन्हा जो फरक जो केलाय तो सगळा पेरणी झाल्यानंतर सर्व पीक खरीप हंगामाचं पूर्ण झाल्यानंतर हे कापणी प्रयोग करतील आणि कापणी प्रयोग झाल्यानंतर उंबरठा उत्पादन ठरवतील आणि उंबरठा उत्पादनानंतर शेतकऱ्याला पैसे द्यायचे का नाही द्यायचे हे ठरवलं जाईल। हा शेतकऱ्यांवर सरळ सरळ अन्याय आहे। आम्ही त्यांनी केलेल्या बदलाचा धिक्कार करतो आणि जी योजना होती पहिल्यासारखी तिलाच सुरू करावं ही काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे। अन्यथा या राज्यातला शेतकरी आणि अर्थात काँग्रेस पक्ष आम्ही शांत बसणार नाही। जी बीड पॅटर्न म्हणून एक योजनेचा कांगावा केला, त्या बीड पॅटर्नच्या मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला। ते भ्रष्टाचार जे करणारे ते मोकाट फिरतात आहे, सत्तेच्या आजूबाजूला फिरतात आहेत, मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरतात आहे। ज्या तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या भागात झालं त्याच्यावर चुप्पी आहे। त्यातले जे चोर होते त्यांना एकीकडे संरक्षण देता आणि आपण थेट स्वरूपामध्ये शेतकऱ्याच्या तोंडातला जो घास आहे हा कुठेतरी आपण ओढून घेण्याचा प्रयत्न जो केलेला आहे त्याचा पुनश्च एकदा आम्ही धिक्कार करतो। त्यामुळे पहिला आणि आता यामध्ये योजनेमध्ये खूप